माझ्याशी चर्चा झालेली नाही. आमच्या तिघांमध्ये कुठलाही संभ्रम नाही आहे. मला दिलं तरी चालेल, तयारी केलेली आहे आणि आत्ताही माझी विधानसभेची 100% तयारी आहे. कोल्हापूर लोकसभेचं बिगुल वाजलं आणि कोल्हापूरमध्ये लढत कशी होणार याबाबतचं बरेच दिवस कोल्हापूरमध्ये चर्चा होती. मात्र ते चित्र काहीसच आता क्लिअर होत आलंय. यानंतर आता कोल्हापूरकरांना वेध लागलेत, ते हातकलंगलीतली लढत कशी असणार या बाबतीत काही नावं समोर आघाडीवर येते. त्यापैकीच एक सुजित मिंचेकरचं नाव समोर येते. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. काय सद्यस्थिती आहे आणि वरिष्ठांच्या आपल्याबाबत याबाबत चर्चा झालेली आहे किंवा काय कसं सर काय सांगाल? आपलं नाव सध्या आघाडीवर आहे, तर याबाबत आपल्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाली किंवा कसं? नमस्कार. गेल्या 2 महिन्यापासून लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये माझ्या नावाची चर्चा जोरदार वरिष्ठ पातळीवरती होतीये. पत्रकारांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरती सुद्धा जोरदार चर्चा होती आहे. या संदर्भामध्ये आम्हाला वरिष्ठांच्याकडून आम्हाला विचारण्यात आलेलं होतं की आपल्यापैकी निवडणुकीसाठी कोण इच्छुक आहे. तर निश्चित आम्ही 3 आमदारांच्या माध्यमातून सर्वांनीच तशा पद्धतीनं होकार दिलेला होता. पण अंतिम टप्प्यामध्ये माझं नाव जास्त पुढं आलं आणि आज पत्रकाच्या माध्यमातून आज आम्हाला समजतं की माझं नाव वरिष्ठ पातळीवरती अग्रेसर आहे. ही खरं तर माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, कारण मी विधानसभेची तयारी गेली 20 वर्ष करतो आहे आणि 2 टर्म आमदार राहिलो आणि आत्ताही माझी विधानसभेची 100% तयारी आहे. पण लोकसभेची उमेदवारी जर मिळाली, साहेबांचा आदेश जर आला, उद्धव साहेबांचा आदेश जर आला, तर नक्कीच ही निवडणुकीला आम्ही जरूर सामोरे जाऊ आणि विजयश्री खेचून आणू. काय सांगाल याबाबत? उद्धव साहेबांशी आपली चर्चा झालेली आहे का किंवा पक्षांतर्गत नेमकी काय चर्चा आहे किंवा कसं? तसं डायरेक्टली आमची चर्चा फारशी झालेली नाही आहे. 1-2-2.5 महिन्यापूर्वी या संदर्भामध्ये थोडेसे बोलणं आमचं झालेलं होतं. पण त्यानंतर या जागेवरती कुणी लढायचं, काय लढायचं या संदर्भामध्ये माझ्याशी चर्चा झालेली नाही. वरिष्ठ पातळीवरती ते लोक निर्णय घेतील आणि नक्कीच योग्यता तपासून ते उमेदवारीचा विचार करतील. आपण म्हणताय उमेदवारीचा विचार केला जाईल, तर मात्र पक्षांतर्गत अजून 2 नावं पुढे येत आहेत. तर या बाबतीत आपण सामोपचारानं घेणार आहात किंवा आपले नाव आघाडीवर यासाठी आपले काय प्रयत्न आहेत का किंवा कसं? नाही, आमच्या तिघांमध्ये कुठलाही संभ्रम नाही आहे. साहेबांनी कोणालाही टिळा लावेल तो उमेदवार असेल आणि त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे इतर 2 जण आम्ही उभे राहू. मग सत्यजित पाटील यांना दिलं तरी चालेल, उल्हासदादा पाटील यांना दिलं तरी चालेल किंवा मला दिलं तरी चालेल. तिघांपैकी कोणालाही दिलं तर आम्ही तिघेही अगदी हातात हात घालून आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रचार करून निवडून आणू. खरं तर हे शिवसेनेतलं उद्धव सेनेतलं वेगळं चित्र पाहायला मिळतं. लोकसभेचं यापेक्षा व्यापक असणार आहे, तर त्याबाबतची आपली काही तयारी सुरू आहे का? नक्कीच लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आम्ही तशी टेक्निकली आम्ही तयारी केलेली आहे. आम्ही असं म्हणणार नाही की फील्डवर जाऊन आम्ही तयारी केलेली आहे, पण त्याचा जो काही आराखडा आहे, कशा पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे, कोणाच्या भेटीगाठी घ्यायच्या आहेत, कोणाची मदत आपल्याला घ्यायची आहे, या सगळ्या बाबींचा विचार आमची कोर टीमने आम्ही सर्वांनी मिळून बसून एकत्रित हा विचार केलेला आहे. जर साहेबांनी आदेश त्या पद्धतीनं दिला तर वेळ आपल्याकडे अपुरा राहील आणि मग आपल्याला काम प्रचंड करायचं आहे, तर त्याचा आराखडा आज आमच्याकडे तयार आहे. सद्यस्थिती पाहिली तर महायुतीतनं मातबर नेते किंवा याच्या अगोदर लोकसभा फेस केलेले असे चॅलेंजेस आपल्यासमोर असणार आहे, तर ते चॅलेंज कसं स्वीकारणार किंवा त्याबाबतची तयारी? प्रत्येक वेळेला कधीतरी सुरुवात करावी लागते. अशीच आम्ही विधानसभेला सुद्धा 2009 साली सुरुवात केली होती. त्या काळात सुद्धा मातब्बर लोक माझ्यासमोर होती. आमचं नाव कोणी घेतसुद्धा नव्हतं. पण प्रॉपर मॅनेजमेंट, प्रॉपर सिस्टमनी आम्ही काम करत असल्यामुळं आम्हाला त्यावेळेला यश प्राप्त झालं होतं. तीच सिस्टीम आपल्याला इथं वापरायची आहे, फक्त लार्ज स्केलवर. पूर्वी आम्ही एका विधानसभा मतदारसंघासाठी वापरली, आता ही 6 विधानसभा मतदारसंघासाठी वापरायची. त्यामुळं फक्त फरक एवढाच आहे की स्केल थोडंसं वाढलेलं आहे, पण त्यात काही अवघड आहे असं काही नाही. तर संधी मिळाली आपल्याला, तर काय आपल्याकडे अजेंडा असेल किंवा काय त्याच्याबाबत आपला विचार झालेला आहे, काय कसं चित्र?
लोकसभेचा आवाका प्रचंड मोठा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातले 4 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि सांगली जिल्ह्यातले 2 विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची भौगोलिक रचना वेगळी आहे आणि प्रत्येक ठिकाणचे प्रश्न हे वेगवेगळे आहेत. परंतु लोकसभेचा जेव्हा आम्ही विचार करतो त्यावेळेला केंद्र शासनाच्या माध्यमातून असणाऱ्या ज्या काही ज्याला आपण केंद्र शासनाच्या योजना वगैरे ज्या काही आहेत त्या संदर्भामध्ये प्रत्येक ठिकाणी त्या योजना पोचल्या पाहिजेत. आपल्याकडं पर्यटनासाठी फार मोठी संधी आहे. विचार केला तर नरसिंहवाडीपासनं हातकणंगल्यातल्या धुळोबा वगैरे ही मंदिरं आहेत, कुंतुसागरजी यांचं मंदिर आहे, पुढे आलात तर तुम्हाला ज्योतिबा आहे, पन्हाळा आहे, आंबा आहे. या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला तर अजूनही आपण 10% पर्यटनाकडे आपण वळलेलं नाही आहे. पर्यटन क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं केंद्र शासनाच्या माध्यमातून आपण ही योजना राबवू शकतो. शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपण जर बोलायचं झालं तर आपण पाहतोय की कोल्हापूर जिल्हा हा समृद्ध जिल्हा आहे आणि या समृद्ध जिल्ह्यामध्ये आज ऊसाचं पीक हे प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे कारखानदारीसुद्धा आहे. शेतकरी जगला पाहिजे आणि कारखानदारीही तरली पाहिजे. दोन्हीचा संगम व्यवस्थित झाला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याचं उत्पन्नही वाढलं पाहिजे. तर त्या दृष्टीने आपण केंद्र शासनाच्या काही योजना असतील तर त्या नक्की शेतकऱ्यांच्यापर्यंत रुजवण्याचा प्रयत्न करून शेतकऱ्यांचं जितकं काही जास्तीत जास्त भलं करता येईल ते भलं करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. त्याचबरोबर शैक्षणिकदृष्ट्यासुद्धा हातकणंगले तालुका, शिरोळ तालुका हा फार मोठ्या प्रमाणात प्रगत तालुका मानला जातो. आमच्याकडे शैक्षणिक संस्था चांगल्या आहेत, त्यांची डेव्हलपमेंट काय करता येते. स्पोर्ट्समध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले अनेक विद्यार्थी हे आज शूटिंगमध्ये आहेत, शूटिंग स्पर्धेमध्ये आहेत, स्विमिंगमध्ये आहेत, परंतु त्यांच्यासाठी चांगले स्टेडियम इथं उपलब्ध नाही आहेत. त्यांच्यासाठी काय आपल्याला करता येते का? आणखीन कुस्तीसाठी अनेक पैलवान तयार होत आहेत, महिला कुस्तीगीर तयार होत आहेत. त्या सर्वांच्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं मंच त्यांना तयार करून देऊन एक इंटरनॅशनल लेवलवर त्यांना खेळता येईल, ऑलिम्पिकसाठी त्यांना जाता येईल अशा पद्धतीचं नियोजन करता येते का, यासाठी आम्ही प्रयत्न करेल. त्याचबरोबर उद्योग आपल्याकडे तसा मोठ्या प्रमाणात कोल्हापूरमध्ये 5 स्टार MIDC आहे. तसं पाहिलं तर हातकणंगलेमध्ये 5 स्टार MIDC 50% आहे. त्याचबरोबर आमच्याकडे लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट आहे, तारदाळ इंडस्ट्रियल इस्टेट आहे, छोट्या मोठ्या शिरोली MIDC आहे. तर या सगळ्या इंडस्ट्रीबरोबर काही इंटरनॅशनल इंडस्ट्रीज जर काही कोल्हापुरात येऊ इच्छितात तर त्या इंडस्ट्री आपल्याला कशा इथं आणता येतील आणि इथल्या लोकांच्या हाताला रोजगार कसा देता येईल या संदर्भामध्ये नक्कीच मी भविष्यामध्ये प्रयत्न करेन. मिंचेकर साहेबांनी आपल्याला ज्या पद्धतीने सांगितलं की विकास आराखडा तयार आहे, स्थानिक प्रश्न वेगळे नाही आहेत, तेच प्रश्न आहेत, फक्त आवाका मोठा आहे. पक्षश्रेष्ठींचा आदेश आला की मशाल हातात घेऊन आम्ही निघूच अशा प्रकारचा संदेश त्यांनी दिलेला आहे. तत्पूर्वी काही अपडेट पक्षश्रेष्ठींकडून किंवा काही वरिष्ठांकडून आदेश येणं एवढंच बाकी असल्याचं ते म्हणत आहेत. तर यासह नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपण पाहत राहा लाईव्ह मराठी.